दलित महासंघ ही एक सामाजिक संघटना असून समाजातील दलित समाजाच्या विविध प्रश्नांवर ती लढणारी एकमेव संघटना आहे। राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 32 वर्षे अविरतपणे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये समाजातील अन्यायाविरुद्ध काम करीत आहेत। वाळवा तालुक्यामध्ये सुरू असलेले अवैधरित्या मटका, दारू, गुटखा व ऑनलाईन मटका सुरू आहे। तसे देशामध्ये लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे व आचारसंहिता सुरू असून सुद्धा राजरोसपणाने मटका या धंद्यावरती मतदारांना पैसे दिले जातात। त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असताना सुद्धा पोलीस प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे। सदर तात्काळ बेकायदेशीर मटका बंद न झाल्यास दलित महासंघाच्या वतीने दिनांक 26/4/2024 रोजी तहसील कार्यालय इस्लामपूर या ठिकाणी 12 वाजता दलित महासंघ स्टाईलने चिठ्ठीफाड तसेच मटकाफोड आंदोलन छेडण्यात येईल। राष्ट्रीय सरचिटणीस उत्तम आप्पा चांदणे व राज्य उपाध्यक्ष शंकरदादा महापुरे व विकास बल्लाळ, सांगली जिल्हा अध्यक्ष विकास बल्लाळ यांच्या उपस्थितीमध्ये व बापूसाहेब बडेकर, वाळवा तालुका कार्याध्यक्ष संतोष चांदणे, वाळवा तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी। सांगली जिल्हा संघटक रविभाऊ बल्लाळ, ॲडव्होकेट संतोष नवाळे सर, सांगली जिल्हा सल्लागार अजिंक्य बल्लाळ, वाळवा शिराळा खजिनदार रमेश भाऊ सकटे, इस्लामपूर शहराध्यक्ष उपस्थित होते। दलित महासंघाच्या वतीनं आज या तहसील कार्यालयावरती दलित महासंघाच्या वतीनं या तहसीलदार आणि या ठिकाणी असणारे निवडणूक अधिकारी तसंच पोलीस प्रशासन यांना दलित महासंघाच्या वतीनं मटकाफोड आणि चिठ्ठीफाड आंदोलन करण्यात येणार आहे, अशी या ठिकाणी दलित महासंघाच्या वतीनं दलित महासंघाच्या स्टाईलनं या ठिकाणी भूमिका घेण्यात येणार आहे। या 2 दिवसामध्ये जर या वाळवा तालुक्यातले संबंध मटका, ऑनलाईन मटका जर बंद झाला नाही तर या तहसीलदारांना आम्ही खुर्चीवरती बसू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या दलित महासंघाच्या वतीने घेतली जाईल। ही दक्षता म्हणून पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी निवडणूक अधिकारी असतील, या ठिकाणी इथले प्रशासन असेल, यांना आमचा गंभीर अशा पद्धतीचा इशारा आहे। आणि सांगायचा मुद्दा इतका आहे की निवडणूक देशाची आहे, परंतु या ठिकाणी आचारसंहिता सुरू असताना सुद्धा या ऑनलाईन मटक्यामध्ये या ठिकाणी मतदारांना बोलवून पैसे दिले जातात, तरीसुद्धा हे पोलीस प्रशासन झोपेचं सोंग घेऊन इथल्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये आम्हाला सामाजिक भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी प्रश्न घेऊन येत असताना सुद्धा हे प्रशासन अगदी या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांच्या हाताखालचं मांजर झालं आहे का, हा प्रश्न निर्माण या ठिकाणी झालेला आहे। म्हणून या येणाऱ्या 26 तारखेला हा गंभीर प्रकारचा इशारा देण्यात येतोय। जर का 2 दिवसामध्ये याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली नाही तर हे तहसील कार्यालय बंद केलं जाईल, अशा पद्धतीची भूमिका दलित महासंघाने घेतलेली आहे।